पक्षाचे पदाधिकारी आणि जुने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय विजय किनवडेकर यांच्या घरी आलेलो आहे। आम्हाला असं माहित पडलं की या घरामध्ये काल सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय की ते आल्यानंतर काय काय होतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे। हे बंड्या सावंत, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने, इकडे बंड्या सावंत इकडे, हे बघा विजय किनवडेकर, हे विजय किनवडेकर। आणि तुम्हाला पैसे दाखवतो या, तुमचं घर आहे, तुम्ही ते पैसे कुठे ठेवलेत ते दाखवा। हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे, ते बघा इकडे इकडे, हे बघा इकडे, हे पैसे इकडे इकडे, शूटिंग इकडे घ्या। हे पैसे हे आता शिडीने 5-10 मिनिटापूर्वी इकडे आलेले आहेत आणि हे ह्यांचं घर, हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते, त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे। हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे। आता या सर, हे सर माझे पैसे आहेत ते माझ्या ह्याच्यातले आहेत। कसले? माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले आहेत। कुठले दाखव, प्रूव्ह करा। हा, तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागणार। निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोललो आणि पीआयला बोललो, बोलो ना, सगळ्यांना बोललो, पत्रकारांना बोललो। तुम्ही तुमच्या बिझनेसचे आहे ते तुम्हाला प्रूव्ह करायला लागणार। कुठल्या बिझनेसचे आहे ते? के बिल्डर्स अँड डेव्हलपरचे। काय कसलं पेमेंट आहे? हे आपल्या फ्लॅटचं। कसलं फ्लॅट सेल केलं? कॅश मध्ये? कोण आहे कॅश? कोणी दिली तुम्हाला? थांबा सर, कोण आहे? राणे साहेब बोल, जगताप सर। जगताप साहेब, मी निलेश राणे बोलतोय, आमदार। मी ते विजय किनवडेकर यांच्या घरी आलोय। त्यांच्या घरी पैसे सापडलेत, तर मी तिकडे आलेलो आहे, पत्रकारांनाही बोलवतोय, आपण इकडे यावं, हे ह्याच्यावर योग्य ती कारवाई आपण करावी। हॅलो हॅलो, हा आवाज येतोय आपल्याला? हॅलो हॅलो, आवाज येतोय का आपल्याला? मी म्हटलं की मी विजय किनवडेकर साहेब यांच्या घरी आलो आहे, तर मी इकडे पैसे सापडलेत विजय किनवडेकरांच्या घरी। जरा या इकडे, हे जरा पुढची कारवाई करावी लागेल। हे जर तुम्ही शूट कराल, हा हे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आपल्याला इकडे दिसतील आणि बाकी भारतीय जनता पक्षाचे वगैरे कार्यकर्ते आहेत। आता तुम्हाला किनवडेकर साहेब हे सिद्ध करावं लागेल। माझं काय म्हणणं नाही, करतो मी सिद्ध। हे कसं सिद्ध कराल? तुम्हाला पेमेंट कोणी दिली एवढी मोठी कॅश एका दिवसात, निवडणुकीच्या काळातच कशी दिली, हे सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागेल। लक्षात घ्या, तुम्ही याच्यात भरडले गेलात, कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात। हे अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या आहेत तर मग कठीण आहे। मी कालपासून किंवा मागच्या काही दिवसांपासून जो आरोप करतोय तो ह्याच्यासाठी करतोय की काल सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि त्यानंतर अचानकपणे या सगळ्या विषयांना गती मिळाली। आज फक्त हे एक घर नाहीये, असे मालवणमध्ये किमान 10 ते 15 घर आहेत जिथे हे व्यवहार चाललेत। हे जर असंच चालत राहिलं तर काय निवडणुका कशासाठी हव्यात? एवढं आता जनतेला कळावं म्हणून हे सगळं करतोय। हे मी भारतीय जनता पक्षामध्ये असताना ह्यांचा जीव भारतीय जनता पक्षामध्ये आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण ही निवडणूक लढायची पद्धत नाही, अजिबात नाही। हे जर तुम्हाला हे कसल्या निवडणुका आपण लढवतोय मग? आणि असे प्रकार मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, असे प्रकार मालवणमध्ये किमान 10 ते 11 घरांमध्ये चालू आहे। हे सायमल्टेनियसली पैसे पोचवले जातात आणि मग ह्यांची लोक येऊन त्या स्तरावर खाली पैसे वाटतात, घर टू घर। हे त्याच्यातले पैसे आहेत। आता माझं किनवडेकर साहेबांचं काही म्हणणं नाही, पोलिसांनी यावं, ते जप्त करावं, त्याच्यावर योग्य ती कारवाई निवडणूक अधिकाऱ्यांनी करावी। तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत। त्यांनाही ते काय कारवाई करतायत तेही मला बघायचं आहे
ते बघितल्यानंतर आम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहोत हे आम्ही इकडे अधिकारी आणि पत्रकार आल्यानंतर आम्ही त्यांच्या समोर हा सगळा विषय ठेवणार आहोत. जे होईल ते आता पत्रकारांसमोर होईल आणि अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर होईल. मी अनेक दिवसांपासून म्हणतोय की सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा एक वेगळं वातावरण करून जातात. काल ते आले मालवणमध्ये आणि त्यानंतर मला संशय वाटला की हे असेच सहज आलेले नाहीत, नुसतं सभेसाठी आलेले नाहीत, तर त्याच्याबरोबर काहीतरी घेऊन आलेले आहेत. आणि त्याचं आतापासून सुरू होणार संध्याकाळपासून. संध्याकाळची सभा होती. आपण अशा निवडणुका लढवणार आहोत का? मी जेव्हा घरात गेलो, मला जेव्हा कळलं रोज 2-2, 3-3 बॅगा, जो मालवणमध्ये अशी 6-7 घरं आहेत जिथे ह्या ठेवल्या जातात आणि तिथून डिस्ट्रीब्युशन होतं. मग त्यांचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात. हे अशा निवडणुका जर आपण लोकसंख्या किती, आपण वाटताय किती, आणि उद्या हे नगरसेवक निवडून जातील तर काम करतील का तिकडे? ते म्हणतील अरे पैसे दिलेत आम्ही तुम्हाला, आम्ही कशाला काम करू? ते वसुलीच्या कामाला लागतील उद्या जर चुकून हे निवडून गेले तर. हे थांबवलं पाहिजे कुठेतरी. हे कल्चर नाही आपल्या जिल्ह्याचं, हे कधीच नव्हतं. हे काही लोक बाहेरून आली आणि हे कल्चर इकडे ह्या जिल्ह्यामध्ये आणलं. हे थांबलं पाहिजे. हा माझा प्रयोग आहे. मी माझ्या आपण जेव्हा लाईव्ह केलं तेव्हाही मी सन्मान्य किनवडेकर हे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत, ह्यांनाही मी सांगितलं साहेब ही पद्धत बरोबर नाही. बंड्या सावंत जुना कार्यकर्ता भाजपचा, मी सांगितलं बरोबर नाही. पण हे कधीतरी थांबणार आहे का नाही? अशा निवडणुका घेऊन फायदाच काय? एका 15,000च्या अंदर असलेली जे काही लोकसंख्या आहे, मतदार आहेत, तुम्ही काही चालवलंय आणि आम्ही ते सहन करावं? हेच मी मागच्या काही दिवसांपासून सांगतोय ना की ते येतात, गडबड करतात आणि त्यांना दुसरं काय नाही, जिरवाजिरवी. विकासाचा अजेंडा कुठे आहे? ते आले असते. काल मालवणला सभा झाली, कणकवलीला आपलं मला वाटतं सावंतवाडीला सभा झाली. विकासाचं ब्लूप्रिंट दाखवलं असतं, विजन डॉक्युमेंट दाखवलं असतं, जे आम्ही दाखवतोय उद्या, तर एक समाधान वाटलं असतं की बघा आम्ही हे प्लॅन शहरामध्ये ठेवतोय, हे आमचं विजन आहे शहरासाठी. त्याच्यातलं काय नाही. तुम्ही येणार आणि ते धुमाकूळ घालून जाणार, गडूळ करणार सगळं वातावरण. हे काय मला पचणारं नव्हतं. आणि म्हणून मी निर्णय अधिकाऱ्यांनाही सांगितलंय निवडणुकीच्या आणि सन्मान्य तिकडचे PI जगताप साहेब यांनाही सांगितलेलं आहे, हे आम्ही 24 तास आता तुम्हालाही विजिलन्स करावं लागेल. स्पेशल स्क्वॉड तुम्हाला प्रत्येक जिथे जिथे निवडणूक आहे तिथे स्पेशल स्क्वॉड नेमावं लागेल. आणि जसे तुमचे विजिलन्सला आहे तसे आता आमचे कार्यकर्ते शिवसैनिक विजिलन्सला आहे. पकडलं तर जागच्या जागी बंदोबस्त करू, सोडणार नाही. आमची लोक आहेत. मी तुम्हाला तेच सांगितलं, 24 तास आता विजिलन्स राहणार. सावंतवाडी असेल, जिथे जिथे निवडणुका आहेत, वेंगुर्ला असेल, सगळीकडे जिथे जिथे निवडणुका आहेत, ही निवडणुकीची पद्धत थांबली पाहिजे. लोक विकास नगरसेवक एकदा तिकडे गेले आणि त्यांच्या डोक्यामध्ये राहिलं अरे ह्या घरात आम्ही पैसे दिले आहेत, मग कसला रस्ता मागतोय? ते रस्ते कधीच बनणार नाही. त्याच्या भ्रष्टाचारच होणार. रस्त्यामधून मला काहीतरी मिळावं, ह्याच्यातूनच घर चालणार. कसला विकास आपण मागणार? म्हणलो आपण काय दाखवतोय? हा प्रकार थांबला पाहिजे जिल्ह्यामध्ये, म्हणून हे मी केलेलं आहे. हे जर थांबलं नाही तर आम्हाला अजून करावं लागेल. नमस्कार. आज संध्याकाळी मालवण निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनाच्या निमित्ताने जिल्हाध्यक्षाने आता मी आज मालवणच्या या आमच्या प्रचार कार्यालयामध्ये उपस्थित होतो आणि त्यावेळी एक आमदार महोदयांनी केलेलं फेसबुक लाईव्ह बघितलं आणि त्या फेसबुक लाईव्ह मध्ये आमदारांनी आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय केनवडेकर यांनी त्यांच्या घरी भेट दिली आणि त्यांच्या घरामध्ये काही कॅश सापडली, तर त्या सगळ्या कॅशचा संबंध त्याने भारतीय जनता पार्टीशी जोडलाय. खरं तर विजय केनवडेकर यांच्या घरी थेट आमदारांनी जाणं किंवा कोणत्याच कार्यकर्त्याच्या घरी हे मला वाटतं योग्य नाही. यासाठी अनेक यंत्रणा आहेत. काही शंका असल्यास तर ते यंत्रणाच्या माध्यमातून ते केलं पाहिजे. विजय केनवडेकर आमचे संघाचे स्वयंसेवक आहेत आणि गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहेत. भारतीय जनता पार्टीची कार्यप्रणाली त्यांना पूर्ण माहिती आहे आणि त्या व्यक्तीकडून अशा काही पैशांसंदर्भातला विषय होण्याचा मुळात प्रश्न नाही. तरी सुद्धा त्यांना तिथे यंत्रणेने विचारल्यानंतर त्यांनी काही त्याची उत्तरं दिली आणि ते म्हणाले माझ्या व्यवसायातले हे पैसे होते आणि त्यामुळे तो विषय कार्यान्वित यंत्रणा ज्या आहेत, पोलीस असेल, निवडणूक आयोग असेल, हे सगळं बघेल. पण एका गोष्टीचं फार वाईट वाटतं की ही निवडणूक सुरू झाल्यानंतर मालवणमध्ये
महायुतीतलेच घटक असलेले आणि आता आमच्या विरोधात लढत असलेल्या आमदार महोदय असतील आणि त्यांच्या सोबतचे सगळे पदाधिकारी असतील यांनी या निवडणुकीला एका वेगळ्या पद्धतीने घेतलेलं दिसतंय, जे मालवण वासियांना खरं तर अपेक्षित नाही. कारण आमचे उमेदवार असतील तर त्यांच्या जात प्रमाणपत्राचा एक इश्यू 4 दिवस चालला, काल त्याचा पर्दाफाश झाला. एक अध्याय बदनामीचा संपला, आज दुसरा बदनामीचा अध्याय सुरू झाला. खरं तर या सगळ्या कॅशची त्यांची व्यावसायिक आहेत, त्यांचं एक चपलाचं मोठं मार्ट आहे, त्यांच्या काही कंपनीज आहेत, त्यांचं कन्स्ट्रक्शन आहे, त्यामुळे त्याची असू शकते किंवा यंत्रणा त्याची चौकशी करू शकते. पण मला या निमित्ताने आमदार महोदयांना सांगायचं आहे की सन्माननीय राणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही खासदारकीची निवडणूक लढवली आणि 1 वर्षापूर्वी बरोबर याच आमदार महोदयांसाठी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तन मन धन अर्पून चांगलं काम केलं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा त्यांना आमदार बनवण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. आज ज्या पद्धतीने ते आमचे उमेदवार असतील किंवा आमचे पदाधिकारी असतील यांना कुठल्या तरी नाहक विषयामध्ये गुंतवून भारतीय जनता पार्टीच्या आणि पर्यायाने कार्यकर्त्यांच्या बदनामीचा जो काही खेळ चाललेला आहे तो मला वाटतं बरोबर नाही. त्याने एक लक्षात घेतलं पाहिजे की वर्षभरापूर्वी याच सगळ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी तुम्हाला आमदार बनवलं होतं आणि त्यामुळे या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करणं हे योग्य नाही. आम्ही सन्माननीय राणेसाहेब असतील, सन्माननीय चव्हाण साहेब असतील, सन्माननीय नितेशजी राणेसाहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत शांत पद्धतीने आम्ही निवडणूक करत आहोत. आमची प्रचार यंत्रणा जोरामध्ये आहे आणि हे सगळं निवडणुकीचं वातावरण बघितल्यानंतर कदाचित विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळे असे काहीतरी जे अपेक्षित नाही आहेत मालवणवासियांना, जिल्हावासियांना असे छोटे मोठे काही विषय करून समोरच्या पार्टीची बदनामी करण्याचा जो विषय आहे, समोरच्या कार्यकर्त्यांना डिमोरलाइज करायचा जो विषय आहे तो खरं तर अपेक्षित नाही, तर तो त्यांनी करू नये. आणि मी असं म्हणतो की आम्ही विजय केनावडेकर आमचा कार्यकर्ता आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा दबाव असेल. खरं तर आज आमदार त्याच्या घरी गेले तेव्हा त्याची एक म्हातारी आजारी असलेली आई, त्याची बायको ही सगळी असताना अत्यंत अपमानास्पद पद्धतीने हा सगळा प्रकार झाला आणि त्याच्यामध्ये कोणतंही काही तथ्य नाही. तर माझं असं म्हणणं आहे की अशा प्रकारचं निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचं वातावरण नसताना मुद्दाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बदनाम करून, उमेदवारांना बदनाम करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं जे काय षडयंत्र सुरू आहे ते ताबडतोब थांबलं पाहिजे. उलट आज या घटनेने किंवा काल त्या जात प्रमाणपत्राच्या घटनेने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे, तो अधिक ताकदीने ही निवडणूक लढेल. आणि आता मालवणवासी सगळी जनता जी आहे त्यांनाही कळून चुकलेलं आहे की हा रडीचा डाव आहे आणि त्यामुळे मालवणातील जनता विकासाला प्राधान्य दिलेल्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी या निवडणुकीमध्ये राहील. आमचे नगराध्यक्ष आणि 20च्या 20 उमेदवार आता मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. पण पुन्हा एकदा मला तेच म्हणायचं आहे की अशा पद्धतीने निवडणुका होत नाहीत. खरं तर आपण एकत्रपणे निवडणुका लढवलेल्या आहेत आणि कार्यकर्ते सगळे प्रामाणिकपणे तुमचं काम केलेलं आहे. त्याच कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचं, त्यांच्यावर दबाव टाकण्याचं जे काही सुरू आहे ते ताबडतोब थांबलं पाहिजे. या सगळ्या प्रकारांना मालवणची जनता मतपेटीतून उत्तर देईल आणि भारतीय जनता पार्टी मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी होईल. या सगळ्यामुळे त्यांची अपेक्षा असेल की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता विचलित होईल, भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक मतदार विचलित होईल. तर तसं न होता तो आणखी या पार्टीशी घट्टपणे जोडला जाईल, अधिक ताकदीने काम करेल आणि ज्या पद्धतीने आमचा प्रचार सुरू आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी होणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.